शिणला जीव तारे साद तुला ही पोचल का दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो शिरहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव गावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव गावल का तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाचे रंगुनी संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी दोचनाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जाहला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग गावल का बघ उघडून दारांतरंगातला देव गावल का बघ उघडून दारांतरंगातला देव गावल का विठ्ठला क्या बात आहे खरंच अभिजित, इतकं सुंदर, इतकी छान सुरुवातच इतकी छान, अगदी तल्लीन आम्ही झालो सगळे. स्टुडिओ अगदी पावन झालेला आहे अभिजित तुझ्या येण्याने. त्यामुळे खूप मनापासून तुझं स्वागत. सेलिब्रिटी टॉक टाइमची ही खास मैफल आज आणखी खास झालेली आहे तुझ्यामुळे. अभिजित कोसंबी आज आपल्या सोबत आहे आणि तुम्ही सुद्धा त्याला प्रश्न विचारू शकता. गाणी गप्पा दोन्ही होणार आहे. आमचा फोन नंबर लिहून घ्या 02266899263 या नंबरवर लगेच फोन करा आणि तुमच्या मनातला प्रश्न, एखादी रिक्वेस्ट गाण्याची असेल तर ती अभिजितला विचारा. अभिजित, निमित्त आहे संगीत सम्राटच्या दुसऱ्या पर्वाचं सुद्धा आणि तुझा इतका सुवर्णमयी प्रवास आहे हा संगीताचा, करिअरचा सगळा. आणि या टप्प्यावर आपण भेटलोय. मला आठवतंय आपण सारेगामाच्या त्या विजेता तू झाला होतास तेव्हाही भेटलो होतो. त्यामुळे इतकी ही सुंदर तुझा प्रवास आहे अभिजित. खूप छान वाटतं जेव्हा आता संगीत सम्राटचं दुसरं पर्व कसं एन्जॉय करतोस ते आम्हाला सांग. पहिलं पर्व इतकं आम्ही एन्जॉय केलं आणि लोकांच्या आग्रहास्तव म्हणजे झी युवाला हे पुन्हा घ्यावं लागलं दुसरं पर्व. आणि या मंचाचं वैशिष्ट्य असं आहे की सगळीकडे गायकांच्या स्पर्धा होतात, पण ह्या इथं बँड सुद्धा आहेत, इन्स्ट्रुमेंटल वाजवणारे आहेत, डिओज म्हणजे 2 बहिणी किंवा 2 भाऊ असे गाणारे आहेत आणि सोलो सिंगिंग म्हणजे एकट्याने येऊन गायचंही तिथं ते मंच तो उपलब्ध आहे. नेक्स्ट लेवल आता हे पर्व आहे असंच म्हणता येईल. काय मुलं मिळाली आहेत, काय वाजवतात ते असं. आणि आदर्श आणि राहुल देशपांडे या दोघांचं जजमेंट, त्यांचे अनुभव किंवा त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं ग्रूमिंग म्हणजे असं म्हणजे हे चालू राहावं. अगदी गाण्याचा सोहळा आहे. क्या बात आहे. म्हणजे अप्रतिम. म्हणजे शूटिंगला इतकी धमाल असते. आता आनंद दादा आले होते, आनंद शिंदे सर, धमाल म्हणजे 4 दिवस आम्ही खूप धमाल केली आहे त्यांच्याबरोबर. काय त्यांचे अनुभव आहेत, काय त्यांचं गाणं, आणि प्रत्येक क्षणी असं नवीन नवीन ऐकायला मिळते, शिकायला मिळते. ॲज एक विद्यार्थी म्हणून संगीताचा तिथं आम्ही तरी मी आहे, राहुल सक्सेना आहे, सावनी आहे, जुईली आहे, आम्ही 4 कॅप्टन्स आहोत. पण तिथं बसलं की तो विद्यार्थी जागा होतो.
म्हणजे असं वाटतं की आम्ही गुरुजींच्या समोर, म्हणजे मी रजनीकांत करकरे देशपांड्यांच्याकडे शिकलो कोल्हापूरला, अरुण कुलकर्णी सरांच्याकडे शिकलो, तर असं वाटतं की त्यांच्या समोरच आम्ही बसलोय, आम्ही अजून गाणं शिकतोय आणि ती सगळी उमेद आहे आणि तो सगळा उत्साह आहे. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे अभिजित, कारण तू अजूनही तुला विद्यार्थी मानतोस, हे महत्वाचं आहे. त्यामुळे शिकणं चालू आहे, त्यामुळे हा प्रवास जास्त सुंदर असणार आहे. फोन यायला सुरुवात झालेली आहे. नवी मुंबईहून श्याम पवार आपल्या सोबत आहेत. श्याम, तुमचा प्रश्न विचारा. सुरुवातीला अभिजित कोसंबे यांचं अभिनंदन. थँक्यू. हा अभिजित, मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. त्यातला महत्वाचा पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही 2007 पासून सारेगमप मध्ये करिअर स्टार्ट केलं, परफॉर्मन्स करत होता, ते ज्यावेळी तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स करत होता आणि आता आज तुम्ही एखाद्याला जज करताय, म्हणजे एखाद्या टीम मेंबरचं तुम्ही नेतृत्व करताय एखाद्या टीमचं, ठीक आहे, मग तो तुमचा अनुभव म्हणजे काय तुम्हाला जाणवतं? आणि दुसरा म्हणजे असा प्रश्न आहे की 2007 साली ज्या आता इन्स्ट्रुमेंटल वगैरे सगळे जे आहेत, वाद्य वगैरे आहेत, किंवा आता जे लोकांच्या म्हणजे जे पण परफॉर्मन्स होत आहेत तिथे, त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये असं वाटतं का की कुठेतरी की नाही तेव्हा जर ही आमच्याजवळ जर आम्हाला ही फॅसिलिटी असते किंवा हा जर भेटला असतं तर आम्ही अजून आमचा परफॉर्मन्स उत्तम देण्याचा प्रयत्न केला असता किंवा अजून काहीतरी शिकता येऊ शकतं असं? खूप दोन्ही प्रश्न खूप छान आहेत आणि त्यांच्या प्रश्नांवरून मला जाणवलं की ते किती वर्षांपासून फॉलो करतायत. अगदी. आणि हे संगीतावरती खूप प्रेम असलेला रसिकच करू शकतो आणि महाराष्ट्र अशा रसिकांनी भरपूर आहे, म्हणजे भरगच्च भरलेलं आहे आणि परंपराही मोठी आहे. कुठेही जातो आम्ही गातो, इतकं प्रेम आहे रसिकांचं, श्रोत्यांचं, की तेच प्रेम आम्ही आमच्या गाण्यातून व्यक्त करत असतो. बाकी दुसरं काही होतच नाही आमच्याकडून. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देईन की तिथे आम्ही कॅप्टन्स म्हणून आहोत. आम्ही त्यांना गाताना असं वाटतं की म्हणजे जेव्हा माझ्या ग्रुपमधला एखादा मुलगा किंवा मुलगी गात असतं तेव्हा किंवा वाजवत असतं तेव्हा आम्हाला असं वाटतं की मी तिथे उभा आहे, कारण ते कनेक्शन आहे. ते कारण त्या सगळ्या प्रोसेस मधून आम्ही एक कंटेस्टंट म्हणून गेलेलो आहे. आम्हाला वातावरण वेगळं होतं. तिथे उभा होतास आणि आता तू जज म्हणून आहे. तिथे मी बसलोय की मी त्यांना ग्रूम करतोय. ते गाणं 2-3 दिवसांपासून मी त्यांना शिकवतोय आणि ते आता ते प्रत्येक कट टू कट ते मी जसं शिकवलंय, किंवा अविनाश दादा तिथं आहे, रविराज म्हणून एक जण आहेत, तर ते जसं शिकवतात ते अशी मुलं गात गेली ना की ते असं छान वाटतं की अरे मी शिकवलेली ही जागा यानं गायली आणि त्याने तो मूड बरोबर पकडला, एक्सप्रेशन बरोबर पकडला, ती भावना बरोबर पकडली, छान सुरात गायला रे, मस्त गायला रे. आणि टेक्निकल डेव्हलपमेंट आहे त्याबद्दल काय वाटतं? ती डेव्हलपमेंट आम्हाला खूप छान वाटते. ते सगळा प्रवास आणि असं वाटतं की मीच गातोय, मीच परफॉर्म करतोय. फक्त असं त्याचा तो सुरुवात स्टार्ट टू एंड असं तो गायला छान की असं खूप आनंद होतो. एक म्हणजे आम्ही खूप लोकांनी आम्हालाही शिकवलंय गाणं, आम्ही बघून शिकलोय, ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो, कारण हे पुढच्या पिढीला गेलं पाहिजे. जे नॉलेज आम्ही मिळवलं, जो अनुभव आम्ही प्रत्येक ईच अँड एव्हरी सगळं आम्ही आस्पेक्ट्स, ते एलिमेंट्स आम्ही शेअर करतो की आम्ही कशा पद्धतीने त्या स्पर्धेतून गेलो. आणि इतक्या वर्षांनी का असेना, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देईन मी की इतक्या वर्षांनी का असेना झी युवा सारखा तरुणांसाठी किंवा तरुणांच्या मध्ये जी एक पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला बाहेर काढण्यासाठी म्हणून वाहिलेला डेडिकेटेड असा एक चॅनल आहे. कारण नुसती गाण्याची स्पर्धा, पण संकेत बारडिया म्हणून एक गिटार वाजवतो, अप्रतिम गिटार वाजवतो. लीलाधर पाटोळे म्हणून आहे, तो अतिशय गरीब परिस्थितीतून, अगदी प्रतिकूल परिस्थितीतून खूप सारे टॅलेंट इकडे येतात. तो क्लॅरिनेट वाजवतो, तर ऐकायला असं. अगदी अभिजित, आपल्याला थोडक्यात थोडी उत्तरं द्यावी लागतील कारण प्रश्न ही तितकेच येत आहेत. त्यामुळे थेट दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. रवींद्र कुडाळकर पुण्याहून आहेत आपल्या सोबत. रवींद्र, तुमचा प्रश्न विचारूया. अभिजितजी, मी तुझा एक नियमित चाहता आहे. तुझ्या गाण्यातली सर्जनशीलता, विविधता आणि नाविन्य मला खूप भावतं. खरं तर तू सारेगमपची अंतिम स्पर्धा अंधेरीला जेव्हा जिंकला स्टेडियम मध्ये, तो कार्यक्रम पाहायला मी तेव्हा नाशिकला असताना खास मुंबईला आलेलो होतो आणि मला खूप आनंद झाला होता तेव्हा. अभिजित, माझे 2 प्रश्न आहेत तुला आणि एक फरमाईश आहे. पहिला प्रश्न मला असा आहे की कुठलंही कार्यक्षेत्र असो, त्या कार्यक्षेत्रामध्ये कामाचं समाधान शोधताना, म्हणजे तुला आता तू एक गायक आहेस, एखादं असं गाणं असेल की ते गाणं तू गायल्यानंतर तुला कामाचं समाधान लाभलं आणि त्यात तुला देव दिसला त्या गाण्यामध्ये, असं कुठलं गाणं आठवतं का? पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर स्पर्धा, राजकारण, लॉबिझम याच्यात नक्कीच होतं, याची जाणीव आम्हालाही आहे. तर तुझ्या बाबतीत तुला असे काही अनुभव आले का, त्यातनं तू कसा तरलास पुढे आज या म्हणजे पदापर्यंत? हा दुसरा प्रश्न. आणि मला फरमाईश आहे,
गालावर खळी डोळ्या. धन्यवाद. वा हो जाय. खूप छान खूप छान. फरमाईश तर म्हणजे अगदी. म्हणजे तुला म्हटलं ना की प्रत्येक क्षण त्यांनी फॉलो केलेला आहे आणि याचा खूप आनंद आहे म्हणजे एक गायक म्हणून. गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुली लाली गुलाबाची कधी कुठे कसं तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे. गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुली लाली गुलाबाची कधी कुठे कसं तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे. आय लव्ह यू. वा वा वा. आणि देव आपल्या मनामनात आहे याबद्दलही तुझ्याकडे एक गाणं आहे त्याबद्दल. खूप सगळीकडे परफॉर्मन्स आम्ही करत असतो गात असतो आणि पहिले त्यांनी जसं विचारलं की ते एक समाधान ते एक हे पण कसं की कला हा भाग असा आहे की फायनान्शियल याच्यामध्ये किंवा कुठल्याही एखादं टार्गेट पूर्ण झालं की ते तसं गाण्यात नाही होत. अजून अरे काहीतरी गाऊया अरे कारण ते शेवटी पुढंच नेत असतं तुम्हाला आणि नेहमी असं गाणं तो सूर तसा समोर असं दिसतो असा किती मोठा आहे ते सगळं म्हणजे आपले खूप इगोज असतात ॲटिट्यूड्स असतात ह्याच्या पलीकडेही कलाकाराने गेलं पाहिजे आणि तुम्हाला गाणं तुमचं संगीत मोठं दिसलं पाहिजे तुमच्या स्वतः. अगदी अगदी. किशोरीताई पण हेच म्हणायच्या की मी तो सूर शोधत असते तो सूर पाहत असते. त्यामुळं तसं समाधान म्हणजे गाताना समाधान असतंच की आपण ते प्रयत्नच करत असतो पण असं गायलं की अरे पुन्हा काहीतरी आपण करूया रे ती ओढ असते आणि ती कलाकाराला नाहीतर मग परफेक्शन झालंच तर सुबोध दादा आता आला होता तो म्हटलं जर परफेक्टच आपण असलो तर मग ज्ञानेश्वर माऊलींसारखी आपण समाधीच घेतली पाहिजे मग करण्यासारखं काहीच उरलं नाही ना. नक्कीच तो शोध आहे तो अविरत आहे तो शोध आहे म्हणून प्रत्येक कलाकार घेत असतो. वा नक्कीच त्याचंही गाणं एखादं आहे नक्की. ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झालाय तर त्यांच्यासाठी मी खूप पुलंची चाल आहे. आज आपणही वारकरी होऊन जाऊया होऊन जाऊ. आणि भीमसेन जोशींनी गायलेलं पुलंचं हे गाणं इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी काठी उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई इंद्रायणी काठी सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज ही मैफल अगदी भक्तिरसपूर्ण झालेली आहे कारण अभिजित कोसंबी आपल्या सोबत आहे आणि अत्यंत सुंदर गाणी अभंग भक्तिगीतं हे सगळं होत आहे आणि छान गप्पा सुद्धा होत आहेत अभिजित आणि फोनही तितकेच येत आहेत त्यामुळे मी माझा वेळ न घेता जास्त थेट फोनकडे वळते. राजाराम पाटील कोल्हापूरहून आपल्या सोबत आहेत. नमस्कार राजाराम, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मला अभिजित सरांशी बोलायचं आहे. गाववाले नमस्कार. नमस्कार दादा, मी कोल्हापूरचा आहे बुदरगड मधला. अरे वा. आणि पाऊस भरपूर चाललाय इकडं आणि सारेगम पासून मी तुमची गाणी ऐकतोय आणि लय भारी गाणी म्हणता तुम्ही, एकदमच लय भारी. जरा गावाकडचं तुम्ही फिरत असता इकडे तिकडे, तांबडा पांढरा आवडतो का नाही? अरे क्या बात आहे. आता नका आठवण काढू मुंबईत, त्रास होतो लगेच. वा वा. आणि काय कोल्हापूरचा तुझा फेवरेट स्पॉट काय आहे? पाऊस आहे, पावसात कुठे जाता तुम्ही? आम्ही कोल्हापूरला म्हणजे आम्ही सगळे मित्र दर पावसाळ्यात आम्ही जायचो पन्हाळ्याला. म्हणजे असं म्हणजे धुक्यातून चालतोय की धुकं म्हणजे असं काय आरपार जातोय काय पन्हाळ्याला, म्हणजे खतरनाक आणि खूप ऐतिहासिक स्थळ आहे आणि खूप रमणीय असं आहे
आणि आम्ही म्हणजे धमाल असायची, धमाल. म्हणजे विशाळगडापर्यंत आम्ही फिरायला जायचो, आंबा घाटात, इकडे खाली आंबोलीपर्यंत कावळे साद नावाचा एक हिरण्यकेशी नदी, सगळीकडे आम्ही फिरलेलो आहे. आणि आता ते सगळं मिस करतो मी मुंबईत सगळं. आता कोल्हापुरी जरा तुझ्या स्टाईल मध्ये जरा बोलून दाखव कधीतरी. कोल्हापूरचा नाद खुळा, कारण सगळंच तिथं भारी आहे. म्हणजे कोल्हापूरचं वातावरण, खाणं पिणं, तिथली संस्कृती आणि सगळे मन मोकळे आणि प्रेमाने सगळे असणारे सगळे लोक आहेत. त्यामुळं ऑलवेज मिस कोल्हापूर. आई बाबा तिकडे असतात, पण खूप छान वाटतं म्हणजे कोल्हापूरचं असं आठवण निघाली की क्या बात आहे. पुढच्या फोनकडे वळूया. वाशिमहून बाबू झडपे आपल्या सोबत आहेत. बाबू, तुमचा प्रश्न विचारा. तुम्ही गायलेलं वेडा म्हणा हे जे सॉन्ग आहे माझं फार फेवरेट सॉन्ग आहे. ओ क्या बात आहे. प्लीज एकदा सॉन्ग ऐकवाल का? हो, वा, होऊन जाऊ दे. चाहतो मी तुला नावाचा मूवी होता, मीच लिहिलेलं गाणं आहे चित्रपटासाठी. वा, माझ्या मना तुझ्या विना सुचेनासे होते. वेडमना वेडमना सांग कसे जुळले हे नाते नवे. वेडमना वेडमना कुणी वाटे आता का रे हवे हवे. दिसता तू मला झाले कोर तू. वेडमना वेडमना कुणी वाटे का का रे हवे हवे. वेडमना वेडमना. वा अभिजित, तू गायक तर अप्रतिम आहेसच, आणि गीतकार कधी झालास? मी साहित्याचा स्टुडंट आहे, त्यामुळे मला खूप आवड आहे म्हणजे चांगलं चांगलं सगळं वाचायची. आणि बेसिक मला वाचायचीच आवड असल्यामुळे मी काहीही वाचू शकतो तितक्याच आनंदाने. म्हणजे संगीतावरची मी कविताही वाचतो, कादंबरीही वाचतो आणि कुठल्याही विषयावरचं वाचतो. तर मग तशी लिहायची मला एक सवय लागली. आणि आता बऱ्याच चित्रपटांसाठी मी ॲज अ लिरिसिस्ट म्हणून काम करतोय. आगामी तुझे काय प्रोजेक्ट? कॅसेट नावाची एक मूवी येते, त्याच्यासाठी मी 7 गाणी लिहिली आहेत. आणि अजून एक 2-4 मूवीज माझ्या रिलीज होत्या. 7 गाणी लिहिलीस आणि गायली आहेत. आणि मी लिहितो. माझा मित्र आहे मिलिंद मोरे म्हणून, संगीतकार आहे तो. टाइमपास वगैरे सगळे जे चित्रपट आले, चिनार महेश, त्यांचं सगळं प्रोग्रामिंग तो करतो. तो संगीतकार आहे आणि प्रसंजित गातो. वा वा, चला म्हणजे छान पॅकेज झालेलं आहे. वा वा. तर ते एक मी भजन ऐकवतो. झाड पान फूल तूच वारा पाणी. त्याला कुठल्या देवाचं असं नाव नको होतं गाण्यात, असं भक्तिगीत पाहिजे होतं. झाड पान फूल तूच वारा पाणी. बहरही तूच कोकिळेची गाणी. आकाशी तूच मेघ अंकुरली माती. तूच तूच चराचरी. तूच ऊन सावली. हरी विठ्ठल हो. जय जय राम कृष्ण हरी. 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 लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. ए लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मी पणाचा दिमाख तुटला. अंतरंगी आवाज उठला. ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. तुळजापूर तुळजा भवानी आईचा. उद 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 माहूर गडी रेणुका आईचा. उद 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 देवी अंबाबाईचा. उद उद देवी सप्तशृंगीचा. उद उद बासकल कलाधिपती गणपती. धाव गोंधळाला याव पंढरपूर वासिनी विठाई. धाव गोंधळाला याव गाज भजनाची येऊ दे ग. झांज
सृजनाची वाजू दे ग, पत्थरातून फुटल टाहो या प्रपाताचा, लख बडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. अभिजित, खरंच ही मैफल संपूच नये असंच वाटतंय, कारण एक कसे बडकर एक गाणी आणि कुठेतरी या भक्तिगीतांची तुझी आत्मीयता खूप मोठी आहे, खूप आधीपासून आहे. तर आधीपासूनच या गाण्यांची गोडी तुला होती? म्हणजे एक असा काळ होता सुरुवातीचा, आम्ही जेव्हा गाणं शिकायला आलो, की सुरेशजी वाडकर, श्रीधर फडकेंचे म्युझिक, त्यांचा आवाज आणि ही सगळी भजनं म्हणजे ओंकार स्वरूपापासूनची सगळी, एवढंच संगीत आहे. हेच उठल्यापासून हेच गायचं. म्हणजे सुरेशजींनी सुद्धा इतक्या वर्षात इतक्या वेळा ते गाणं गायलं नसेल ओंकार, इतक्या वेळा आम्ही ते गायलेलं आहे. कारण म्हणजे ते म्हणजे सर्वस्व, म्हणजे त्यांचा आवाज, त्यांचं संगीत, त्यांचं गाणं, म्हणजे एक वेगळी उभारी मिळते एक कलाकार म्हणून. म्हणजे क्या बात आहे. म्हणजे ही इज अ ट्रेंड मेकर, वेगळी समाधी. आणि विठ्ठल म्हणून मी त्यांचंच पहिलं गाणं आत्ताच्या एपिसोडला संगीत सम्राटच्या विठ्ठल आवडी प्रेमभाव मी गायलं होतं, मला अजून आठवतं. आणि त्यामुळं ते कनेक्शन आहे भक्ती संगीत, म्हणजे गाणं म्हणजे भक्ती संगीत. आणि आषाढी एकादशीचा एपिसोड आता स्पेशल तुमचा असणार आहे. आषाढी एकादशीचं निमित्त आहे आणि आज तू आमच्या सोबत आहेस, त्यामुळे अगदी आपण मैफिलीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत आता. पण जाता जाता एकतर माऊली माऊली होऊन जाऊ दे अभिजित, आणि खूप मनापासून आभार तुझे. तू खास आज वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलाय. वा वा माऊली. तुला साद आली तुझ्या लेकरांची, आम्हा वाळवंटी तुझी सावली. तुला साद आली तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली. वसावारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली, तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. विठ्ठल 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 विठ्ठल, चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी. घेतला पावलांनी वसा, टाळ घोषातून साध येते तुझी. दावते वैष्णवांना दिशा, दाटला मेघ तू सावळा. मस्तकी चंदनाचा टिळा, तुळशी माळा गळा मागळा. ह्या पाहसी वाट ह्या राऊळा. हे आज हरपल देह भान, जीव झाला खुळा बावरा. पाहण्या ग तुला लोचनात, भाबड्या लेकरांचा लळा. ओ भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस का लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू, आम्हा लेकरांची विठू माऊली. माऊली 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 रूप तुझे. चालला गजर जाहलो अधीर लागली नजर.